कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला मनसेचा पाठिंबा, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली। राष्ट्रवादीचा 1, काँग्रेसचे 2 नगरसेवक शिंदेंसोबत, ठाकरे सेनेचे 4 नगरसेवकही शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता। शिवसेनेचा पालिकेतला आकडा 65 वर पोहोचल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातल्या गद्दारांना मदत करणार नाही, शिंदे गट हा आमच्यासाठी MIM। कल्याण डोंबिवलीतल्या मनसेच्या भूमिकेवरनं राऊतांचा संताप। केडीएमसीत पक्ष नेतृत्वानं कारवाई करावी, राऊतांची मागणी। भविष्यात काहीही होऊ शकतं, कोण कोणाची मदत करेल सांगू शकत नाही। मुंबई पालिकेतल्या सत्तेबाबत मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्त। मुंबई पालिकेसाठी पेडणेकरांची गटनेतेपदी झाली नियुक्ती। पुण्यामध्ये भाजप शिवसेना युती तुटली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शिवसेना स्वतंत्र लढणार। शिवसेनेकडनं अनेक ठिकाणी उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप। बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवसेना कुणाची याचा फैसला होण्याची शक्यता। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी 23 जानेवारीला होणार। आणि राज्यामध्ये मोठ्या संख्येनं रोजगार उपलब्ध होणार। विविध कंपन्यांसोबत करार। दावोसमधल्या कराराबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती। सैनिकांसाठी समर्पित विशेष टपालाचं अमृता फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। माझ्याशिवाय देवेंद्रजी पिकनिकला कसे जातील, दाऊस दौऱ्याला पिकनिक म्हणणाऱ्या संजय राऊतांना अमृता फडणवीसांचा टोला। पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अवेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना धक्का। पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। अटकेची टांगती तलवार कायम। पुण्याजवळच्या शिरूर परिसरातील ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट अहिल्यानगरच्या LCB पोलिसांपर्यंत। श्याम गुजर नावाचा पोलीस कर्मचारी ताब्यात, चौकशी सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।